जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीसी जावा। पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप, मुळे बाप होता ज्ञानी, मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो तयाचे ध्यानी। पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप, तुका म्हणे पोटीचे बाळ, तुका म्हणे पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची आळ। पोटा येता हरले पाप, ज्ञानदेव माय बाप। नमो सद्गुरु। याचा थोडा रिटर्नचा आवाज द्या, व्यवस्थित लांबून बोलता आलं पाहिजे, थोडा मोकळा। हॅलो, थोडा गेन वाढवा, गेन। हॅलो हॅलो, बेस वाढवा थोडा। हॅलो हॅलो हॅलो, जास्त नाही, थोडा नॉर्मल। हॅलो 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 हॅलो, चेक। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। महायोग पीठे तटे भीमरथा, वरम पुंडरीकाय दातो मुनींद्रे, समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम। पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण संताच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो। बाबाजी सद्गुरु दास तुका, सोनो पंत तथा तया कुणी, आवडीने मामासे बोलती, नामे शंकर शंकरा सदा समकरा, निसंग जो संगती। पुणे श्लोकीचा तो पुणे नगरीचा, मोती खरा शोभतो, ऐशा शुभ करा संत वरा, दांडे करा वंदितो। सेवे लागी सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो, सेवे लागी सेवक झालो, हे सेवे लागी सेवक झालो। सेवे लागे सेवक झालो, सेवे लागे सेवक झालो। तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा, तुमच्या लागलो निज चरणा, निज चरणा। स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा। सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा वेर। कलावत्न्य जीवो धरार्थावतारम, कलंकांक तेजोधिका मोदी वक्त्रम, खलानीशवादापनोदारह दक्षिम, समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवो। ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरे। अष्टांग योगी महासौख्यदाता, शरण्याग्रणी भक्तनाथाच नाथा, कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भव फासा, नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा विठ्ठल विठ्ठल।
जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीसी जावा. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. मुळी बाप होता ज्ञानी, तरी आम्ही लागलो तयाचे ध्यानी. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. तुका म्हणे पोटीचे बाळ, माझे पूर्वा ब्रह्मेची आळ. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. मंगलम भगवान विष्णुर, मंगलम गरुडध्वजः, मंगलम पुंडरीकाय, मंगलाय तनु हरे. आकारण करुणा वरुणालय अखिल गुरुदाम भक्त काम कल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या दयेने त्याच्या कृपाशीर्वादाने कैलासवासी निवृत्ती साधू भोर या बाबांना जाऊन 1 वर्ष झालं. त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. दुःखित अंतकरणाने सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्र परिवार या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता सर्वजण उपस्थित आहे. सर्व परिसरातील सर्व वारकरी मंडळी, ग्रामस्थ मंडळी सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थित असताना त्यांच्या पश्चात त्यांची असणारी मुलं, त्यांच्या असणाऱ्या मुली, श्रीमती प्रमिला निवृत्ती भोर, त्यांची पत्नी श्री प्रतापदादा भोर असतील, उत्तमदादा भोर असतील, शिवाजीदादा भोर असतील, प्रतापदादा भोर असतील, राजेशदादा भोर असतील, निवृत्तीदादा निलेशदादा भोर असतील, संतोषदादा भोर, दीपकदादा भोर आणि सुनील शिंदे आणि मनीषाताई शिंदे असा असणारा त्यांचा सर्व परिवार. आणि या परिवारामध्ये दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता सर्व परिसरातील ग्रामस्थ मंडळी, नातेवाईक सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांना ज्ञात आहे 1 वर्ष झालं या घरातला, या परिवारातला एक बाप निघून गेला. त्या बापाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व आप्तेष्ट सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थित आहे. आज प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीसी जावा. पोटा येता हरले पाप, ज्ञान देव माय बाप. कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा, तो असा अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय बापाचं वर्णन करत असताना पहिला शब्द वापरतात, जगी ऐसा बाप व्हावा. आज ज्या निमित्तानं सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे ते म्हणजे का वडिलांचं पुण्यस्मरण. त्यांची मुलं भाग्यवान आहे का, वडील गेल्याच्या नंतर त्या वडिलाच्या ऋणामधून मुक्त होण्याकरिता किंवा त्याच वडिलांना पुण्य प्राप्त होण्याकरिता त्यांच्या मुली असतील, त्यांची मुलं असतील, नातेवाईक असतील, सर्वांनी एकत्रित येऊन हा प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. हा कुणाच्याही भाग्यामध्ये नाही. म्हणून या परिवारातले आमचे दादा भाग्यवान आहे का, आयुष्य जास्त मिळालं नाही. माझं वाक्य आहे का, आयुष्य जास्त मिळालं नाही, पण जेवढे आयुष्य मिळालं तेवढ्या आयुष्यामध्ये माणसं जोडण्याचं काम त्यांनी केलं. एक वाक्य खूप महत्त्वाचं आहे बाबा, माणूस किती दिवस आयुष्य जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. माझं वाक्य पडतंय, माणूस किती दिवस आयुष्य जगला किंवा त्याला किती दिवस त्याला आयुष्य मिळालं याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. त्यापुढे महाराज जाऊन सांगतात, अरे किती कोटीचा बंगला बांधला त्यापेक्षा त्या बंगल्यात समाधान किती हेही महत्त्वाचंच आहे. म्हणून आयुष्य कमी लाभलं पण त्याच आयुष्यामध्ये या परिवाराला मोठं करण्याचं काम, सर्वांना एकत्रित करण्याचं काम या बापाने केलं. म्हणून त्यांची मुलंही भाग्यवान आहे, त्यांचा परिवार भाग्यवान आहे का, बाप गेल्याच्या नंतर त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं ज्ञानदान आणि अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवला आहे. विठ्ठल विठ्ठल आणि कार्यक्रमाला या ठिकाणी आमचा येण्याचा योग म्हणजे आमच्या बाबांचीच मुलगी, म्हणजे सर्व आम्ही नाते परिवार सर्वजण एकत्र असताना मनीषाताई असतील, आमचे सुनील मामा असतील, त्यांनी मला 1-1.5 महिन्यापूर्वी फोन केला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येणं आलं.
सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, सर्व पाहुणे मंडळी असतील, त्याच निमित्तानं आमचे गायकर मामा असतील, शिवादादा गायकर असतील, ते अकलापूरवरून या ठिकाणी आलेत. या कीर्तनाला साथ संगत करण्याकरिता आमच्या वारकरी संप्रदायाचं आमचं गुरुतुल्य एक बंधुत्वाचं नातं असणार प्रवीणजी महाराज या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. बाळू महाराज जाधव असतील, हे सर्व लहान लहान विद्यार्थी आमचे बंधू या ठिकाणी पखवाज साथी करीत आहे. ज्यांनी या ठिकाणी विना घेतलाय, आपल्या गावातलं एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमचे बाबासुद्धा कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. आणि विशेष म्हणजे आपण थोडा कार्यक्रम लवकर चालू केला, महाराजांनी ते वेळेत आले शूटिंग करण्याकरिता. याच भागाचं एक वैभव आहे आमचे वाळुंज दादा, तेही कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. आज त्यांच्या मुलांनी प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी केला आहे. माझं वाक्य आहे का, प्रथम पुण्यस्मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे. पण तोच कार्यक्रम आपल्याला कितीतरी वर्ष यूट्यूबवरती नाव टाकल्याच्या नंतर ज्यांच्यामुळे दिसणार आहे ते आमचे वाळुंज दादा. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. आमचं मित्रत्वाचं नातं असणारं आमच्या प्रवीण महाराजांमुळे त्यांचं येणं झालं आणि सर्वजण गोड असे साऊंड सिस्टीम आहे. सर्वजण या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करण्याकरिता या ठिकाणी उपस्थित आहे. आपल्याकडे राहिला आहे फक्त 1.5 तास. त्या 1.5 तासामध्ये आपण सेवा करण्याची या ठिकाणी भैरवनाथांच्या दरबारामध्ये, हनुमंतरायांच्या दरबारामध्ये सेवा करत असताना सर्वजण या ठिकाणी बसलात. बसत असताना प्रत्येक या बाबा आपल्यातून निघून गेले, 1 वर्ष झालं, सर्वांना ज्ञात आहे. पण माऊली ज्ञानोपर आहे, त्याच्या पुढे जाऊन सांगतात, बाबा 1 वर्ष झालं या भोर परिवारातले बाप निघून गेला. ते जसे निघून गेले तसं एक ना एक दिवस आपल्यालाही जाणं निश्चित आहे. माऊली ज्ञानोपरांचा खूप गोड असा पुरावा आहे. सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळणार आहे. ऐका, सकाळी उगवलेला सूर्य संध्याकाळी मावळणार आहे. तसंच तुम्ही आम्ही जन्माला आलो ना, देहाच्या गावालिया जन्म मृत्यूची सोहळिया संजया जाणं निश्चित आहे. ऐका मायबाप, माऊली ज्ञानोपर जाऊन सांगावं, उपजेते नाशे नाशिले ते पुनरपी दिसे, ए घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. माऊली ज्ञानोबराचे शब्द असे, आलेल्या जीवाला प्रत्येकाला जाणं निश्चित आहे. मायबाप, तुम्ही आम्ही या ठिकाणी आलोत, एक ना एक दिवस तुमचं आमचंही जाणं निश्चित आहे. पण जात असताना असं जीवन जगा. तुकोबाराय सांगतात, जीवन जगत असताना असं जीवन जगा. या रस्त्याने चाललात बरं, काही या रस्त्याने चाललात तर कुणीतरी आपल्या जवळ येऊन बोललं पाहिजे. दुःखाच्या क्षणामध्ये असाल तर कुणीतरी डोळं पुसण्याकरिता आलं पाहिजे. आणि ज्या दिवशी या मृत्यूलोकामधून शेवटचा श्वास घेऊ ना, ज्याला कळल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. असं आपलं जीवन जगणं असलं पाहिजे. असे आमचे मामा जीवन जगले, म्हणून त्यांच्यासाठी एवढंच बोलून जाईल. उत्तमची उरे किरते मागे, किरते मागे, उत्तमचे उरे किरते मागे, किरते मागे, उत्तमचे उरे किरते मागे, किरते मागे, उत्तमचे उरे. तुका म्हणे कामरणेचे सरे, तुका म्हणे कामरणेचे सरे, तुका म्हणे कामरणेचे सारे, तुका म्हणे कामरणेचे सारे. उत्तमचे ओरे गिरते मागे, उत्तमचे ओरे गिरते मागे, उत्तमचे ओरे गिरते मागे, हे रती माई के दुखाचे गनाती, हे रती माई का दुखाचे गनाती. उत्तमचे ओरे गिरते मागे, उत्तमचे ओरे गिरते मागे, उत्तमचे ओरे गिरते मागे, हे रती माई के दुखाचे जनेती, हे रती माई के दुखाचे जने. तुकोबरायांचा या ठिकाणी पुरावा एवढा गोड आहे. तो का म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माणूस आयुष्यभर कसा जीवन जगला हे त्याच्या गर्दीवरून कळत असतं. म्हणून
माणसाने जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे, आहे तोपर्यंत प्रेमाने जीवन जगलं पाहिजे बाबा. आज या परिवारातला बाप निघून गेला. आयुष्यभर धंद्याच्या निमित्तानं मुंबईसारख्या ठिकाणी असेल, पुण्यासारख्या ठिकाणी असेल, या मातीची सेवा करणं असेल, आयुष्यभर काबाड कष्ट त्या बापाने केलं. माझं वाक्य ऐका. त्यांना असणारे एक बंधू आमच्या आदरणीय बाबा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. एकच वाक्य सांगून जाईल. आज भावाला भाऊ खांदा देण्याकरिता या ठिकाणी राहिला नाही. कुठं चालण्याकरिता निघाले, हातामध्ये हात जर भावाच्या असेल तर कोणाची वाकडी पाहायची नजर नाही. म्हणून आमच्या दादांना, आमचे बाबा असतील, त्यांच्यासोबत असणारा भाऊ त्यांचा निघून गेला. त्यांनाही दुःख होणं साहजिक आहे. सर्वात मोठं दुःख जर पाहायला गेलं, ज्या पत्नीसोबत त्यांनी आयुष्य आतापर्यंत काढलं, ज्या माऊलीसोबत आयुष्य काढलं, त्याही माऊलीला दुःख होणं साहजिक आहे. का? या प्रपंचाचा गाडा उडत असताना एक प्रमाण खूप महत्त्वाचं आहे. भातुकलीच्या खेळामधली राजाधिक राणी, अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एकच कानी. ज्या माऊलीने वडाला फेऱ्या मारत असताना सांगितलं होतं 7 जन्मी हाच पती मिळू दे, त्याच माऊलीला त्यांचा पती सोडून गेला म्हणजे त्यांनाही दुःख होणं साहजिक आहे. दुःख जर पाहायला गेलं, त्यांच्या पश्चात असणारी त्यांची 2 मुलं, ऐका, त्यांच्या पश्चात असणारी त्यांची 2 मुलं आणि त्यांच्या असणारी एक बहीण आहे. त्यांचा परिवार जरी वेगळा वेगळा असला पण बाबांना सख्खी बहीण नाही, पण स्वतःच्या बहिणीपेक्षाही आमच्या आईंना जास्त जीव लावलं. आमच्या मनीषात आईंना खूप जीव लावलं. म्हणून मला ज्या वेळेला फोन केला त्यावेळेला सांगत होते, महाराज कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला यावं लागेल. पण मी विचारलं नाही, पण इथं आल्याच्या नंतर मला कळालं. का? सख्खी बहीण नाही, त्यांची सख्खी मुलगी नाही, या दादांची सख्खी बहीण नाही. मला इथं आल्याच्या नंतर कळालं सख्खी मुलगी नाही, पण मायबाप सख्या मुली एवढंही जास्त प्रेम त्या आमच्या ताईंना लावलं. त्याच्या निमित्तानं सर्वात मोठं दुःख त्यांनाही होणं साहजिक आहे. या जगाच्या पाठीवर जोपर्यंत घरामध्ये बाप आहे, या बापाचं कर्तृत्व 1 मिनिटामध्ये सांगून जाईल. एक ठिकाणी असं वाक्य आहे, आई, आपला मुलगा जर घराच्या बाहेर निघाला, लहान असणारा मुलगा जर घराच्या बाहेर निघाला, आई जर त्याला घेऊन कुठं निघाली, तर आई घेऊन जात असताना आई त्या मुलाला कडेवरती घेऊन जात असते. बरोबर आहे? आई जर निघाली तर आई त्या मुलाला कडेवरती घेऊन जात असते. बाबा, त्याचं कारण एवढंच आहे, जे मला दिसतंय ते माझ्या मुलांनी पाहावं. पण आपला बाप आपल्या मुलाला खांद्यावरती घेऊन जात असतो, त्याचं कारण एवढंच आहे, जे मला दिसत नाही ते माझ्या मुलांनी पाहावं. ही बापाची भूमिका आहे. म्हणून तोच बाप या परिवारातून निघून गेला. एकच वाक्य सांगून जाईल. आता ज्या घरामध्ये बाप बसत होता ती जागा रिकामी झाली. ज्या परिवारामध्ये होती ती परिवारातून तो बाप निघून गेला. का? बापाची भूमिका तरी काय? बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो ना पाया तेव्हा कोसळत घर. काय असते बापाची भूमिका? उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे सर्व घेतो आपुल्या माथी. अशी असणारी या बापाची भूमिका आहे. म्हणून तोच बाप या परिवारामध्ये असताना आयुष्यभर या परिवाराची सेवा केली, मुलं आनंदाने मोठी झालेली पाहिली, आणि तो बाप 1 वर्ष झालं या परिवारातून निघून गेला. आता पहिला प्रश्न असा आहे, वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आज ज्या निमित्ताने या ठिकाणी तुम्ही आम्ही जमलात म्हणजे वर्षश्राद्ध. का केलं जातं बाबा वर्षश्राद्ध? वर्षश्राद्धाच्या निमित्तानं कीर्तन असलं म्हणजे ते वर्णन करणं आपलं काम आहे. ऐका, सर्वांनी लक्ष द्या. येणारी पाहुणे मंडळी येऊन बसतील, पण तुम्ही माघारी पाहू नका. ऐका, वर्षश्राद्ध का केलं जातं त्याचं कारण आहे का? ज्या दिवशी माणूस या मृत्यू लोकामधून शेवटचा श्वास घेत असतो ना बाबा, शेवटचा श्वास घेतल्याच्या नंतर दशक्रिया विधी आपल्या हिंदू संस्कृतीच्या नियमाने होत असते. दशक्रिया विधी झाली, 13व्याच्या दिवशी आपल्या इथं 13वा केला जातो. त्याला शास्त्रामध्ये तलत्रिपण नावाचा विधी असं म्हणतात. तो तलत्रिपण नावाचा विधी केल्याच्या नंतर हाच जीवात्मा या मृत्यू लोकामधून यम दरबाराच्या दिशेने प्रवास करत असतो. यम दरबाराच्या दिशेने प्रवास करत असताना त्याला कमीत कमी 1 वर्ष लागतं यम दरबारामध्ये पोहोचण्याकरिता. ऐका,
आज या परिवारातला बाप यमदरबारामध्ये उभा आहे. आयुष्यात किती पुण्य कमवलं, पुण्य जर जास्त झालं का स्वर्गाचा दरवाजा आपल्यासाठी मोकळाच आहे. पाप जर जास्त झालं का नरकाचा आई दरवाजा आपल्यासाठी मोकळाच आहे. आणि पाप पुण्य समान झाल्याच्या नंतर परत या मनुष्य देहाची प्राप्ती, मनुष्य देह मिळणं सोपं आहे. दुर्लभम त्रयमेवे तत्. मनुष्य देह मिळणं सोपं आहे. माय बाप, तुम्ही आम्ही भाग्याने या ठिकाणी जन्माला आलोय. त्यासाठी पुरावा गरुड पुराण नावाचा ग्रंथ उचकून पाहिल्याच्या नंतर कळून येईल. पांडवांचे वडील पंडू राजा शेवटचा श्वास या मृत्यू लोकामधून घेतला आणि शेवटचा श्वास घेऊन ज्यावेळेला यम दरबाराच्या दिशेने प्रवास चालू केला ना, यम दरबाराच्या दिशेने प्रवास करत असताना 1 वर्ष लागलं त्यांना तिथं पोहोचण्याकरिता. आणि तिथं गेल्याच्या नंतर पुण्य जास्त झालं म्हणून स्वर्गाचा दरवाजा त्यांच्यासाठी मोकळा केला. पण स्वर्गाचा दरवाजा मोकळा केल्याच्या नंतर झालं असं, स्वर्गाच्या दरवाजामध्ये पाऊल टाकणार इतक्यात पुण्य संपलं बाबा. मग आता काय करायचं? महाराज सांगतात, पुण्य संपल्याच्या नंतर राजा असो किंवा रंक असो, मग तया पुण्याची पाऊटी सरे, सवे चिंद्रपणाची उटी उतरे, मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. त्याला परत माघारी यावं लागतं बाबा. त्या ठिकाणी राजा असो किंवा रंक असो. पांडवांचे वडील होते, पण पुण्य संपलं. स्वर्गातून 1 पाऊल माघारी घेतला, स्वर्गाला फेऱ्या मारू लागले. पण स्वर्गाला फेऱ्या मारत असताना नारद महर्षींची भेट झाली. नारद महर्षींना सांगितलं, ऐका ना, माझ्या मुलांना जाऊन सांगा मृत्यू लोकामध्ये वडिलाच्या नावाने ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान करा म्हणावं. का? त्याचं पुण्य वडिलांना प्राप्त होईल आणि स्वर्गाचा दरवाजा मोकळा होईल. यासाठी केलं जातं ते वर्षश्राद्ध. आज बाबा यम दरबारामध्ये त्या ठिकाणी उपस्थित आहे. मग या मुलांनी, या मुलींनी, या परिवाराने एकत्रित येऊन या ठिकाणी ज्ञानदान, अन्नदानाचा कार्यक्रम ठेवलाय ना. बाबांना स्वर्गाचा दरवाजा नक्कीच मोकळा होईल यासाठी केलं जातं वर्षश्राद्ध. विठ्ठल हा आवडी ज्ञानोबा सांगतात. मग हे कुणाच्याही भाग्यामध्ये करण्यासाठी नाही. का? माणूस गेल्याच्या नंतर, माणसाचा दशकिरा विधी झाल्याच्या नंतर कितीतरी लोक तुम्ही आम्ही पाहतो, दशकिरा विधी झालं का परत त्या माणसाचं नाव सुद्धा घेतलं जात नाही बाबा. पण त्यांची मुलं भाग्यवान आहे. तो खूप बऱ्याच सांगतात, आपुले हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. त्यांची मुलं भाग्यवान आहे. का? अशी मुलं जन्माला घातली त्या बापाने, म्हणून त्या मुलांना धन्यवाद जगद्गुरु तो खूप बराय देत नाही. मग कुणाला धन्यवाद देतात? ज्या मुलांना, ज्या मुलींना जन्माला घातलं ना, त्या बापाला धन्यवाद जगद्गुरु तो खूप बराय देतात. का? या जगाच्या पाठीवर जर पाहिला गेलं, आपण गेल्याच्या नंतर आपल्या घरातली माणसं रडतील यात नवल नाही. माय बाप, आपण गेल्याच्या नंतर आपल्यासाठी गावातल्या माणसांनी रडावं यात नवल नाही. पण आमचे बाबा गेल्याच्या नंतर अख्ख्या या गावातील सर्व ग्रामस्थ असतील, सर्व परिसरातील असतील, अगदी कमी वयामध्ये त्यांचे आता आनंदाचे दिवस आले होते आणि त्यांचं जाणं झालं. म्हणून जाणं हे प्रत्येकाला निश्चित आहे. मायबाप ज्ञानोबा सांगतात, हे तुमच्याही हातामध्ये नाही आणि माझ्याही हातामध्ये नाही. का? जन्माचा सोहळा आणि एक मृत्यूचा सोहळा. ऐका, जन्माला नको म्हटलं तरी जन्माला यावंच लागतं बाबा. कशाकरिता? केले कर्म झाले त्याची भोगा आले. कर्म भोगण्याकरिता जन्माला यावं लागतं. महाराज, काही लोक सहज म्हणत असतात, काही येतानाही काही आणलं नाही, जातानाही काही घेऊन जाणार. तुम्ही बोला सर्वांनी, येताना आपण काही घेऊन आलो का? नाही. आणि जाताना काही घेऊन जाणार आहे का? जातानाही काही घेऊन जाणार नाही. पण एक वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व ज्ञानोबारायांजवळ गेल्याच्या नंतर, ज्ञानोबारायांचं नाही दर्शन झालं तर सर्वजण कुरेकर बाबांचं दर्शन घेण्याकरिता सर्वजण जात असतात. बाबांचं एक वाक्य असतं, बाबा जन्माला येत असताना काही म्हणू नका, का येताना काही आणलं नाही, असं म्हणू नका का जातानाही काही घेऊन जाणार नाही. वेड्यानो, येताना तुम्ही आम्ही कर्म घेऊन आलोय. ऐका, येताना तुम्ही आम्ही मरण घेऊन आलोय आणि जाताना तुम्ही आम्ही कर्म घेऊन जाणार आहे. बाबांचं वाक्य होतं, प्रत्येक जण जन्माला आलाय, पण जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक जण मरण घेऊन आलाय. असा कोण आहे? महाराज त्यापुढेही जाऊन सांगतात,
घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश। या जगाच्या पाठीवरती प्रत्येक जणाला जाणं निश्चित आहे। आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत देखत ना तू पण तोही तैसा झाला। बाबा आपल्या मागचेही गेले आपणही जाणार आहे आपल्या नंतरच्या सुद्धा त्यांनाही जावं लागणार आहे। मरण अशी गोष्ट कुणाला चुकवता येणार नाही। असं कोण आहे बाबा मरण चुकवता येणार नाही या जगतामध्ये? साधू संतांशिवाय दुसरं कोणी नाही का? जगद्गुरु तुकोबऱ्यांचा जर कधी इतिहास जर वाचून पाहिला काय जगद्गुरु तुकोबऱ्यांचा अधिकार होता। जगा काळ खाय आम्ही माथा दिले पाय हे जगद्गुरु तुकोबऱ्यांचे शब्द आहेत। या पुढे जर जाऊन बोलायचं म्हटलं ज्या यमाला तुम्ही आम्ही घाबरतो ज्या काळाला तुम्ही आम्ही घाबरतो जगद्गुरु तुकोबऱ्यांचं नाव घेतलं तरी यमाला थरकाप सुटत होता। महाराजांचं प्रमाण खूप गोड आहे। तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम। काय अधिकार आहे जगद्गुरु तुकोबऱ्यांचं नाव घेतलं तर यमाला थरकाप सुटत होता। या जगाच्या पाठीवर तुम्ही आम्ही मर जरी म्हटलं तरी लोकांना मर बोल सहन होत नाही। मग पण साधू संतांनी त्या काळालाही माघारी फिरवलं एवढी ताकद साधू संतांमध्ये होती। जर कधी संत कवी महिपती महाराजांचं चरित्र कुणाच्या वाचनामध्ये जर गेलं असेल तर संत कवी महिपती महाराज सांगतात 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांना यम नेण्याकरिता आला। ऐका 16व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांना यम नेण्याकरिता आला। पण यम नेण्याकरिता आल्याच्या नंतर निवृत्ती दादाने यमासमोर 2 बोट वरती केली। 2 बोट वरती केलेली ज्यावेळेला यमाने पाहिली ना त्या यमाने माघारी फिरावं। परत 18व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांना यम नेण्याकरिता आला। परत सोपान दादांनी 2 बोट वरती करावी ती 2 बोट वरती केलेली पाहिली परत यमाने माघारी फिरावं। हो मग परत 20व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांना यम नेण्याकरिता आला। 20व्या वर्षी ज्यावेळेला माऊली ज्ञानोबरायांना यम नेण्याकरिता आला त्यावेळेला 9 वर्षाची मुक्ताई समोर आली आणि त्याच यमासमोर 2 बोट वरती केली। 2 बोट वरती केलेली पाहिल्याबरोबर यमाने परत माघारी फिरावं। परत 22व्या वर्षी माऊली ज्ञानोबरायांना यम नेण्याकरिता आला। पण ज्यावेळेला माऊली ज्ञानोबरायांना 22व्या वर्षी यम नेण्याकरिता आला ना त्यावेळेला घरामध्ये असं कोणी राहिलं नव्हतं 2 बोट वरती करण्याकरिता। कारण का निवृत्ती दादाने 2 बोट वरती केली होती सोपान दादाने केली होती त्या लहान असणाऱ्या मुक्ताईने केली होती। आता कोण 2 बोट वरती करील? पण मायबाप 2 बोट वरती केल्याच्या नंतर 2 वर्ष यम माघारी जाऊन परत येत होता नेण्याकरिता। पण 22व्या वर्षी ज्यावेळेला यम नेण्याकरिता आला नाही तर लहान असणारी मुक्ताई त्या यमाच्या पुढे गेले आणि समोर जाऊन त्या यमाशी संवाद करताना मुक्ताईचे शब्द आहेत ऐका। त्या यमाला बोलत होती 16व्या वर्षी माझ्या दादाला नेण्याकरिता आला। माझ्या निवृत्ती दादाने 2 बोट वरती केली तू 2 वर्ष माघारी फिरला आणि परत 18व्या वर्षी आला। 18व्या वर्षी माझ्या सोपान दादाने 2 बोट वरती केली तू परत माघारी फिरला आणि परत तू परत 20व्या वर्षी आला। 20व्या वर्षी मी 2 बोट वरती केली परत तू माघारी फिरला आणि परत 22व्या वर्षी माऊली माझ्या दादाला नेण्याकरिता आला। ऐक रे आम्ही 2 बोट वरती करतो याचा कारण एवढंच नाही का तू 2 वर्षांनी यायचं। मग जोपर्यंत चंद्रन जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत माझ्या दादाकडे डोंकूनही पाहायचं नाही हे सामर्थ्य संतांमध्ये होतं। यमाला माघारी काळाला माघारी फिरवण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती। म्हणून असं म्हटलं जातं ना तुम्ही जर कधी देहूला गेलात तर आज इंद्रायणी संत वाहते बाबा परंतु इंद्रायणीच्या काठावरती अमृतवाणी फुलवणारे जगद्गुरु तुकोबराय त्या ठिकाणी दिसत नाही। जर कधी आळंदीला गेलात आजही माऊली ज्ञानोबरायांच्या समाधीवर प्रकाशाचा लखलखाट आहे परंतु तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानाचा दिवा पोहोचवणारी माझी विश्वाची माऊली त्या ठिकाणी दिसत नाही। गाड्या खूप आल्या पण जगाला जगरभ्रमंती करून स्वच्छतेची श्रीमंती बहाल करणारे संत गाडगे बाबा आता कुठे दिसत नाही। या जगतामध्ये असे राजे किती जन्माला येतील पण ही रयत सुखाची व्हावी ज्या राजांची इच्छा होती ते छत्रपती शिवाजी महाराज परत जन्माला येणार।
म्हणून तुम्ही आम्ही भाग्यवान आहे या महाराष्ट्रात जन्माला आलो. तुम्ही आम्ही भाग्यवान आहे या भूमीत जन्माला आलो. ही भूमी साधू संतांची बाप आणि याच साधू संतांच्या भूमीमध्ये जन्म घेतलाय. जन्म घेत असताना प्रत्येक जण जन्माला आलाय आणि जन्माला आलेला प्रत्येक जण मृत्यूच्या दिशेने निघालाय. ऐका, जन्माला येणं आणि मरणं यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे. त्या जीवनाची व्याख्या करत असताना 1 मिनिटामध्ये सांगून जाईल. ऐका, जन्माला येणं आणि मरणं यामधलं अंतर म्हणजे जीवन आहे. ते कुणाला कसं जगायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. महाराज, जीवन म्हणजे नेमकं तरी काय? जीवन म्हणजे पत्तेपानाचा खेळ आहे. का? पत्ते पानं खेळत असताना कुणाला कोणती पानं मिळतील हे माहीत नाही, पण मिळालेल्या पानांवरती डाव जिंकायचा आहे का ना हा खेळणाऱ्याच्या हातात असतो. तसं जीवन आहे बाबा. कुणाला किती आयुष्य मिळेल, किती दिवस या ठिकाणी राहावं लागल आणि कधी जाणं होईल हे सांगता येत नाही. मिळालेल्या आयुष्यामध्ये सोनं करून घ्यायचंय का नाही हे ज्याच्या त्याच्या हातात आहे. हे सोनं आमच्या बाबांनी केलं म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा. त्या बापाचं वर्णन करत असताना त्या बापाची भूमिका तरी काय? त्या बापाची भूमिका मांडत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केलंय. का? पोटा येता हरले पाप ज्ञानदेव माय बाप. त्या बापाचं वर्णन करत असताना जगद्गुरु तुकोबराय ज्ञानोबरायांचं उदाहरण सांगतात. ऐका सर्वांनी, या जगाच्या पाठीवर लोक प्रेम करतील मायबाप, या जगाच्या पाठीवरती लोक प्रेम करतील पण काहीतरी स्वार्थ आहे. या जगाच्या पाठीवर त्यांच्या बरोबर चालणारा, तुमच्या आमच्या बरोबर चालणारा माणूस प्रेम करील, काहीतरी स्वार्थ आहे. पण या जगाच्या पाठीवर निस्वार्थ ज्यांचं प्रेम आहे त्यांना आई वडील असं म्हणतात. का? स्वार्थ काही मुलाकडून नसतो, पण माझा मुलगा ज्या ठिकाणी राहतो त्याच ठिकाणी आनंदात राहावा ही आई वडिलाची भूमिका असते. ते जगद्गुरु तुकोबराय आज या ठिकाणी म्हणतात. काय भूमिका आहे मायबाप? ज्ञानोबराचं वर्णन करत असताना काय त्यांच्या आई वडिलांनी असं केलंय? जगद्गुरु तुकोबराय सांगतात, ज्यांच्या पोटी ज्ञानोबराय जन्माला आले, ज्यांच्या पोटी निवृत्तीदादा जन्माला आले, त्यांचं आई वडिलांचं वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. का? आपणच करतो यात नवल नाही. आज यांची मुलं, दादांची मुलं भाग्यवान आहे का वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी ज्ञानदानाचा कार्यक्रम ठेवला आहे. पण त्यांना धन्यवाद दिली जात नाही, त्यांच्या आई वडिलांना धन्यवाद दिली जाते. एखादा चांगला मुलगा आहे, तो गावामधून चांगलं सतकार्याकरिता तो हातभार लावित असतील तर बाकीचे लोक म्हणत असतात, अरे कोणाचा आहे रे हा पोरगा? तर आजूबाजूची माणसं त्याच्या बापाचं नाव घेत असतात. पण तोच मुलगा जर दारू पिऊन गावामधून निघाला आई, तर गावामधून दारू पिऊन जात असताना प्रत्येक माणूस त्या पोराकडे बोट करून सांगत असतो, कोणाचा रे हा पोरगा? त्यावेळी ही बापाचंच नाव घेतलं जातं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेला समाधीला निघाले, ऐका, माऊली ज्ञानोबराय ज्यावेळेला समाधीला निघाले त्यावेळेला सर्व जनसमुदाय त्या ठिकाणी रडत होता. जगाच्या मालकाने ज्ञानोबरायांच्या हाताला धरलं होतं. देव निवृत्ती याने धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया. एका बाजूला ज्ञानोबरायांना जगाच्या मालकाने धरलेलं आहे आणि निवृत्तीदादाने समोर यावं आणि भावाच्या समोर आल्याच्या नंतर निवृत्तीनाथांनी बोलायला सुरुवात करावी. ज्ञाना, अरे ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाने जावे केले उफराटे नारायणे. माझ्या आधी तू निघालाय, माझ्या आधी तू निघालाय, हे तुला बरोबर वाटतं का? मोठा भाऊ लहान्या भावाच्या गळ्यामध्ये पडून रडत होता बाबा. का? ज्ञानोबराय समाधीला निघाले म्हणून. पण ऐका ना, निवृत्ती दादाने यावं, सोपान दादाने यावं, लहान असताना मुक्ताई ज्ञानोबरायांच्या जवळ आली आणि ज्ञानोबरायांच्या गळ्यामध्ये पडून रडत असताना त्या मुक्ताईचा शब्द एवढाच आहे, दादा आपण सर्वजण झोपेमध्ये असताना आपली आई ना आपला बाबा निघून गेले. त्याच्यानंतर थोडा त्याचा आवाज कमी करा. त्याच्यानंतर कधी जीवनामध्ये जर वाईट संघर्ष आला तर तूच त्या ठिकाणी आम्हाला पाहण्याकरिता होता. पण आईन बाबा निघून गेले ना, आता तू जर चालला तर आमचा सांभाळ कोण करेल रे दादा? म्हणून लहान असताना बहीण रडत होती दादा.
पण बहीण रडत असताना, ज्ञानोबरायांच्या गळ्यामधून पडून रडत असताना जगाच्या मालकाने ज्ञानोबरायांचा हात धरलेला होता. 2 पावलं पुढे टाकली आणि 2 पावलं पुढे टाकल्याच्या नंतर ज्या जगाच्या मालकाने हात धरला होता ना, तो जगाचा मालक रडायला लागला. पण रडायला लागल्याच्या नंतर रुक्मिणी मातेने विचारला प्रश्न, अहो भावासाठी भाऊ रडल यात नवल नाही, भावासाठी त्याची बहीण रडल यातही नवल नाही, पण तुम्ही का रडता, तुम्ही का रडता असं म्हटल्याबरोबर त्या क्षणाला जगाच्या मालकाचं एक उत्तर खूप गोड आहे. रुक्मिणी, ज्या दिवशी आईन, ज्या दिवशी बाप सोडून गेला ना या मुलांना, त्या दिवशीपासून या मुलांचं संगोपन या ज्ञानाने केलं. आणि हा जर ज्ञाना समाधीला चालला तर यांचं सांभाळ कोण करे, म्हणून मला रडायला येते. पण 2 पाऊलं पुढे टाकली बाबा, आणि 2 पाऊलं पुढे टाकल्याच्या नंतर ज्यांनी विचारलं होतं ना तुम्ही का रडता, त्याच रुक्मिणी माता रडायला लागल्या. पण रुक्मिणी माता रडायला लागल्याच्या नंतर त्याच रुक्मिणी मातेला जगाच्या मालकाने परत विचारावं, ऐक ना, तूच मगाशी बोलली होती तुम्ही का रडता, आता तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का, तुमच्या डोळ्यामध्ये पाणी का असं म्हटल्या क्षणी त्याच वेळा रुक्मिणी मातेचा शब्द आहे, अवघ्या 22व्या वर्षी ज्या ज्ञानाकरिता हा समाज रडतोय, अवघ्या 22व्या वर्षी या ज्ञानाकरिता जर जगाचा मालक रडतोय, अवघ्या 22व्या वर्षी सर्व लोक जरी या ज्ञानाकरिता रडत असतील तर हाच एवढा धन्य, तर याला जन्म देणारे आई वडील किती धन्य आहेत. धन्य धन्य जयाचे या कुशीत ज्ञानदेव जन्मले. म्हणून आज वडील निघून गेले, पण त्याच वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने त्यांच्या मुलांनी या ठिकाणी कार्यक्रम केला. एखादा जर सहज म्हणत असेल ना, माझी आईनं माझ्या बापाने माझ्यासाठी काही केलं नाही, एखादा जर म्हणत असेल माझ्या आईनं माझ्या बापाने माझ्यासाठी काही केलं नाही, त्यांनी ज्ञानोबराचं चरित्र वाचा, मग कळल काय करतो बाप, काय करते आई. माझी मुलं समाजामध्ये यावी याकरिता तोच बाप शुद्धीपत्र आणण्याकरिता पैठणला निघालेला होता. तुकोबरांनी ज्ञानोबराचं वर्णन उगीच केलं नाही बाबा. ऐका, शुद्धीपत्र आणण्याकरिता ज्यावेळेला निघाला ना, धर्मपंडितांच्या मुखातून एकच शब्द निघाला, मुलं जर समाजामध्ये यावी असं वाटत असेल तर तुम्हाला देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मायबाप, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल याशिवाय दुसरा पर्याय नाही, एवढा शब्द बापाने ऐकला. होकार दिला आणि माघारी तोंड फिरवलं. आणि तोच बाप सिद्धबेटाच्या दिशेने ज्यावेळेला निघाला ना, संध्याकाळची वेळ होती आणि सिद्धबेटामध्ये ज्यावेळेला पाऊल टाकला, समोर पत्नीला पाहिलं आणि एक झोपडीमध्ये आतमध्ये पाऊल टाकल्याबरोबर पत्नी सोबत संवाद करताना त्या पत्नीने विचारावं, माता रुक्मिणीने विचारावं, अहो काय झालं. त्याच वेळेला विठ्ठलपंतांचा शब्द आहे का, या धर्मपंडितांनी आपल्याला सांगितलंय का आपली मुलं जर समाजामध्ये यावी असं वाटत असेल तर देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल, देहांत प्रायश्चित्त घ्यावं लागेल असा शब्द ऐकल्या क्षणी ऐका, त्याच वेळेला माता रुक्मिणीला त्या विठ्ठलपंतांनी म्हणावं, रुक्मिणी आज आपण आपल्या मुलांना सोडून जाणार आहे, ऐक ना, त्यांना काहीतरी गोडधोड स्वयंपाक कर ना. पुरणपोळीचा स्वयंपाक केला आणि त्याच विठ्ठलपंतांनी आपल्या ज्ञानोबराच्या तोंडामध्ये घास भरवत असताना हुंदका दाटून येत होता. आणि हुंदका दाटून येत असताना शब्द तोंडाच्या बाहेर निघत नव्हता, त्याला बाप असं म्हणतात. तोंडामध्ये आलेला शब्द तोंडामध्ये राहत होता. ज्ञानोबराच्या तोंडात घास भरवला, निवृत्तीदादाच्या तोंडात घास भरवला. पण ज्यावेळेला लहान असणारी मुक्ताई स्वतःची मुलगी ज्यावेळेला जवळ आली आणि तोंडामध्ये घास भरवण्याकरिता तो बाप गेला ना, गेल्याबरोबर हुंदका दाटून आला, डोळ्यातला अश्रूचा थेंब गालावरती येऊन पडला. गालावरती पडलेला थेंब तोंडामध्ये घास गेला आणि लहान असणारी मुक्ताई आपल्या वडिलांकडे पाहत होती, आपल्या बाबांना का रडायला आले. या जगाच्या पाठीवर लेकीचं आणि बापाचं नातं काय आहे. या परिवारामध्ये सुद्धा त्यांची एक मुलगी त्यांना कळत का, या बापाचं आणि लेकीचं नातं काय, ज्याला मुलगी त्याला कळल बाबा. कारण का, या जगाच्या पाठीवरती जर मुलीला विचारलं तुला सर्वात जास्त कोण आवडतं, तर त्या मुलीचा शब्द असतो मला माझा बाप आवडतो आईपेक्षाही.
का? जोपर्यंत घरामध्ये बाप होता, जोपर्यंत घरामध्ये बाप होता तोपर्यंत आई दिवाळीच्या सणाला 4 वेळेला फोन करणारा तो बाप कधीतरी आठवला पाहिजे. फाटक्या कोपरीचा आपला बाप होता रे, मळलेलं धोतर त्या बापाचं होतं, पण तो बाप 4 वेळेला पोरीला फोन करत होता, ताई अजून कशी आली नाही ग दिवाळीच्या सणाला, असा विचारणारा बाप त्यांचा 1 वर्षापूर्वी निघून गेला. काय त्या बापाची भूमिका असेल? गायकर मामा, जोपर्यंत बाप या परिवारामध्ये होता, माझ्याही पेक्षा मला ज्या वेळेला आतमध्ये बसला असताना आमच्या गायकर मामांनी सांगितलं, माझं लहानपण या ठिकाणी गेलं. आज त्यांचाही मित्र त्यांच्या बरोबर सोबती त्यांचा निघून गेला. पण मायबाप, तीच लेक आपल्या बापाचा फोन उचलून कानाला लावत असते त्यावेळेला बापाचा एक शब्द असतो, ताई अजून कशी आली नाही ग दिवाळीच्या सणाला. त्याच दिवाळीच्या सणाला आपली मुलगी ज्या वेळेला घरामध्ये येत असते ना, आल्याबरोबर त्याच बापाचा एक शब्द असायचा, ताई. बाप विचारत नव्हता तू किती लाखाच्या गाडीतून आली, बाप विचारत नव्हता तुझ्याकडे बंगला, पैसा, सत्ता, संपदा किती आहे, पण आल्याच्या नंतर त्याच बापाचं एक वाक्य असायचं, पोरी ज्या घरात तुला दिलंय त्या घरात 2 घास तुला आनंदाने खायला मिळतंय ना, असा विचारणारा बाप हा बापच असतो बाबा. आनंदाने दिवाळी साजरा करणारा तो बाप असतो. सर्वांची आनंदाने दिवाळी साजरी करून ज्यावेळेला मुलगी माघारी जात असते ना, फाटक्या कोपरीचा आपला बाप असू द्या, त्याच मुलीच्या हाताला धरून ज्यावेळेला एसटी स्टँडवरती सोडवायला येतो ना, एसटी स्टँडवरती सोडवायला आल्याच्या नंतर त्याच बापाचं मुलीला वाक्य असायचं, पोरे ऐक, तुझ्या दादाने तुला चांगली साडी घेतली का नाही मला माहित नाही, तुझ्या दादाने तुला चांगली साडी घेतली का मला माहित नाही, पण ऐक, जर मला कोणी भेटायला आलं 20-20, 30-30 रुपये करून असे 100 रुपये करून ठेवलेत पोरी, नाही म्हणू नको, असा फाटक्या कोपरीमध्ये हात घालून तो बाप त्या मुलीच्या हातावरती 100 रुपयाची नोट देत असतो. त्याच वेळेला त्या पुरीचं वाक्य असायचं, बाबा कशाकरिता 100 रुपये देताय, तुमच्या शुगरच्या गोळ्याचं, बीपीच्या गोळ्याचं पाकिट संपलं असेल, येईल ना तुम्हाला कामाला. पण त्याच वेळेला त्या बापाचं वाक्य असायचं, पोरी जोपर्यंत मी होतो ना तोपर्यंत 5 सोडून 10,000ची साडी तुझ्यासाठी घेत होतो, पण ऐक ना, मला माहितीये तुझ्या दादाने तुला चांगली साडी घेतली का नाही, मला माहित नाही तुझ्या दादाने तुला चांगली साडी घेतली का नाही, पण ऐक पुरी, जाताना रिकाम्या हाताने जाऊ नको, 50 रुपयाच्या तुझ्या हाताला बांगड्या भर आणि 50 रुपयाचं तुझ्या पोरांना खायला घेऊन जा, याला बापाचं प्रेम असं म्हणतात. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, जगी ऐसा बाप व्हावा. त्याच बापाचं वर्णन करत असताना या मुद्द्यापासून मी बाजूला आलो होतो. त्या मुक्ताईच्या तोंडामध्ये ज्यावेळेला घास भरवला बाबा, आणि तोंडामध्ये घास भरवत असताना त्या बापाचे डोळे भरून आले. 4ही मुलं झोपी लावली. त्याच आई वडिलांनी पर्णकुडीच्या बाहेर पाऊल टाकला, आणि बाहेर पाऊल टाकल्याच्या नंतर मायबाप देह आपलं संपवून दिला. सकाळची वेळ होती, आणि त्या सकाळच्या वेळेला ज्ञानोबाराय ज्या वेळेला उठून बसले ना, ज्ञानोबाराय उठून बसले, निवृत्ती दादा उठून बसले, सोपाना उठून बसले, आणि ज्यावेळेला लहान असणारी मुक्ताई ज्यावेळेला बहीण उठून बसली ना, बहीण उठून बसल्याबरोबर कोपऱ्यामध्ये पाहू लागली, आज आईन बाबा घरामध्ये दिसते नाही. मग त्या लहान असणाऱ्या मुक्ताईनं ज्ञानोबारायांना आवाज दिला, दादा बाबा कुठे गेलेत रे, घरामध्ये दिसती नाही, आई कुठे गेली रे, घरामध्ये दिसत नाही. असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबाराय काही बोलत नव्हते. परत त्या मुक्ताईनं म्हणावं, दादा ज्ञानदादा आई कुठे गेली रे, घरामध्ये दिसत नाही, बाबा कुठे गेलेत. तर त्याच ज्ञानोबारायांनी भिंतीकडे तोंड करावं, आणि ज्ञानोबारायांनी डोळ्यामध्ये पाणी आणावं. त्याच ज्ञानोबाराय झाल्याच्या नंतर निवृत्ती दादाला विचारावं, दादा बाबा कुठे गेलेत रे, घरामध्ये दिसती नाही. पण त्यावेळेला निवृत्ती दादा सुद्धा काही बोलत नव्हते. पण लहान असताना बहीण ज्ञानोबारायच्या जवळ आली, आणि ज्ञानदादाच्या हाताला धरलं. ज्ञानोबारायने एक शब्द बोलले, दादा सांग ना आई कुठे गेली, बाबा कुठे गेलेत. तर ज्ञानोबारायचे डोळे भरून आले. ज्ञानोबाराय सांगतात, मुक्ते आपली आई ना आपला बाबा ना आपल्याला कायमचा सोडून गेला. कायमचा सोडून गेला असा शब्द तोंडातून बाहेर पडत्या क्षणी
ती मुक्ताई म्हणत होती, दादा कुठं गेले, आळंदीमध्ये गेलेत का रे? नाही ग मुक्ते. मग मामाच्या घरी गेलेत का, आत्याच्या घरी गेलेत का? नाही रे. मग आपली आई ना आपले बाबा ना आपल्या सोडून कायमचे गेले. शब्द कानावरती पडत्या क्षणी लहान असणाऱ्या मुक्ताईने आंबरडा फोडला. कधी येतील रे दादा? आता नाही येणार ते, आता येणार नाही अगं मुक्ते. आपल्याला वाव समाजामध्ये समाजाने घ्यावं याच्याकरिता त्यांनी ध्यानांत प्रायश्चित्त घेतलं. त्या दिवशीपासून ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये संघर्ष चालू झाला. लहान असणारी बहीण ज्ञानोबराला सांगत होती, दादा मला खूप भूक लागलेली, आळंदीतून काहीतरी मागून आण ना. आळंदीतून मागून आण असं म्हटल्याबरोबर ज्ञानोबरायांनी भिक्षेची झोळी गळ्यामध्ये अडकावी आणि भिक्षेची झोळी घेऊन ज्यावेळेला ज्ञानोबरा आळंदीत पाऊल टाकला ना, आई ज्ञानोबरायांनी आळंदीत पाऊल टाकल्या क्षणी लोक कोणी ज्ञानोबरायांना शिवत नव्हतं. माझं वाक्य खूप महत्वाचं आहे, ऐका सर्वांनी. ज्ञानोबरा ज्यावेळेला आळंदीमध्ये पाऊल टाकला, लोक कोणी ज्ञानोबरायांना शिवत नव्हतं. का? संन्याशाची पोरं म्हणून. तेच ज्ञानोबराय जर कोणा पुढे भिक्षा मागा नाही, कोणा घरासमोर जर गेले, कोणी ज्ञानोबरायला भिक्षा वाढली नाही, कोणी शिवत नव्हतं, पाण्याला कोणी शिवू दिलं नाही मायबाप. पण ऐका, एक वाक्य खूप महत्वाचं जबाबदारीनं बोलतो. ज्या ज्ञानोबरायांना कुणी आळंदीमध्ये शिवलं नाही ना, त्याच ज्ञानोबरायांना शिवण्याकरिता आज आळंदीत गर्दी आहे. ज्या ज्ञानोबरायांना कुणी भिक्षा वाढली नाही ना मायबाप, त्याच ज्ञानोबरायांना आज नाव जर घेतलं तर लाख लाख रुपयाच्या पंक्ती देणारी लोक आज महाराष्ट्रात आहे. ज्या ज्ञानोबरायांना अंगावरती घालण्याकरिता कपडा नव्हता ना, त्याच ज्ञानोबरायांच्या मस्तकावर चांदीचा मुकुट आज तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतोय. ज्या ज्ञानोबरायांना कुणी पाण्याला शिवू दिलं नाही, त्याच ज्ञानोबरायांना आज 5 नद्यांचं पाणी अंगावरती घातलं जातं. बाबा ते माऊली जर आळंदीवरून पंढरपूरला निघाले ना, पायाला चप्पल नव्हती घालण्याकरिता, अनवानी पायाने ज्ञानोबरायांनी जावं. पण आता चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. चांदीची पालखी चांदीच्या रथात आहे. त्याला बैलजोड कोणाची जोडायची त्यासाठी निलावे. ज्याची बैलजोड त्याच्या आळंदीतून मिरवणूक आहे. लाखो समाज दिंडीच्या पुढे आहे आणि लाखो समाज दिंडीच्या मागे आहे. ज्ञानोबा तुकारामच्या गजरात आळंदीवरून पंढरपूरला दिंडी जाताना तुम्ही आम्ही पाहिले असेल. म्हणून या जगाच्या पाठीवरती त्याच ज्ञानोबरायांना कुणी भिक्षा वाढली नाही, पण आज त्यांचं नाव घेतलं तर लाख लाख रुपयाच्या पंक्ती देणारी लोक आज आहे. रिकाम्या झोळीने माघारी येत असताना लोकांनी झोळीमध्ये माती टाकावी. लहान असणारी बहीण ज्ञानोबराची वाट पाहत असताना, तीच बहीण ज्ञानोबराची वाट पाहत असताना ज्ञानोबरायांना पाहिल्यानं आवाज दिला, दादा दिलं का नाही रे आळंदीतल्या लोकांनी काही खायला? असा आवाज दिल्याबरोबर पळत ती बहीण गेली, ज्ञानोबरायांना मिठी मारली. दादा दिलं का नाही रे काही खाण्याकरिता? त्याला ज्ञानोबराचे डोळे भरून आले. मुक्ते आजही पाणी पिऊनच दिवस काढावा लागेल बघ. आतमध्ये केले आणि ताटी लावून घेतली. त्या बहिणीने जर भावाला उपदेश केला नसता तर ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ तुमच्या आमच्या समोर दिसला नसता. त्या बहिणीने जर भावाला उपदेश केला नसता, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, तर आज चांगदेव 65 अमृत अनुभव हरिपाठासारखा ग्रंथ तुम्हाला आम्हाला पाहायला मिळाला नसता. त्याच ज्ञानोबरायांना एवढा त्रास सहन करून सुद्धा जर ज्ञानोबरायांना विचारलं, ज्ञानोबराया अहो तुम्ही स्वतःकरिता काहीतरी मागा ना, तर ज्ञानोबराचा शब्द मी माझ्याकरिता काय मागू? अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंद बरीन तीही लोके, हे ज्ञानोबराचे शब्द आहेत. तर ज्ञानोबराला जर कोणी विचारलं तुम्ही स्वतःकरिता काहीतरी मागा, तर ज्ञानोबरांचा एवढाच शब्द आहे बाबा, काय? आज संसार सफल झाला गे माये, 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 आज संसार सफल झाला गे माये. देखिएल पाय विठोबाचे
देखिएल पाय विठोबाचे विठोबाचे देखिएल पाय विठोबाचे विठोबाचे तो मज भावा तो मज भावा तो मज भावा ए तो मज भावा 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 तो मज बाबा 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 ज्ञानोबरायांचे शब्द एवढेच आहे देवा तुला जर मला द्यायचं असेल तर एवढंच दे तो मज भावा तो मज भावा म्हणून आयुष्य प्रत्येकाला मिळालंय जीवन जगत असताना जो ज्याच्या त्याच्या परीने जीवन जगतोय मायबाप पण जगत असताना देवाच्या मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मागण्याकरिता देवाच्या मंदिरात जाऊ नका का देवाने तुम्हा आम्हाला हे नरदेहरूपी शरीर दिलंय म्हणून मंदिरात जा का मायबाप या जगाच्या पाठीवर नरदेहरूपी शरीर प्रत्येकाला दिलंय पण देत असताना महाराज सांगतात कशाकरिता दिले देवे दिला देह भजन गोमटा देवे दिला देह भजन गोमटा नरदेहरूपी शरीर प्रत्येकाला भजनाकरिता दिलं मग देवाचं नामस्मरण चिंतन करत असताना माऊली ज्ञानोबराय सांगतात नरदेहरूपी शरीर जरी भजनाकरिता दिलं असलं पण घरामध्ये असणारी आपली दोन दैवत आहे त्याचं नाव एक म्हणजे आई आणि दुसरं म्हणजे वडील आहे ज्ञानोबरायांनी एवढं गोड शब्द या ठिकाणी वापरला आहे का तुम्ही जर पंढरपूरची वारी करत असाल तुम्ही आळंदीची वारी करत असाल लाख लाख रुपये मंदिराकरिता तुम्ही देणग्या देत असाल पण आईबाप जर पैसे देऊन दुसऱ्याकडे सांभाळण्याकरिता असतील तर त्या पंढरपूरच्या वारीला काही किंमत नाही का माई बाप केवळ काशी त्यांनी न जावे तीर्थासी म्हणून आहे तोपर्यंत जर आपल्या आईची आणि वडिलांची सेवा आपल्या घरामध्ये जर केली का एक वाक्य खूप महत्वाचं आहे लोक आपल्यावरती प्रेम करतील काहीतरी स्वार्थ आहे या जगाच्या पाठीवर आपल्या बरोबर चालणारा आपल्यावरती प्रेम करील स्वार्थ आहे जोपर्यंत या परिवारामध्ये बाप होता माझं वाक्य ऐका जोपर्यंत या परिवारामध्ये बाप होता तोपर्यंत मुलगा जर घराच्या बाहेर गेला तर माझाच मुलगा सुखरूप कसा घरी येईल म्हणून वाट पाहणारा घरामध्ये बाप होता आता त्यांचा बाप गेला वाट लावणारे प्रत्येक पाऊले मिळतील पण वाट पाहणारं परत आई वडिलाच्या नंतर कोणी मिळणार नाही म्हणून या जगाच्या पाठीवर बापाची भूमिका मांडत असताना जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात बाप कसा पाहिजे बाबा जगी ऐसा बाप भावा 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 ऐसा बाप भावा
जगद्गुरु तुकोबराय बापाचं वर्णन करत असताना बाप कसा असला पाहिजे, जगी ऐसा बाप व्हावा. का जगद्गुरु तुकोबरायांचं उदाहरण पाहिल्याच्या नंतर कळून येईल बाप कसा असला पाहिजे. न चुकता पंढरपूरची वारी करणारा बाप होता माय बाप. न चुकता पंढरपूरची वारी केली. वारी करत असताना देवाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काही मागितलं नाही. न चुकता विश्वंभर बाबापासून जी परंपरा होती ती कधी खंडित होऊ दिली नाही. जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा न चुकता वारी केली. आयुष्यभर ते वारकरी संप्रदायाचा वसा वारसा कधी बाजूला ठेवू दिला नाही. तो टिकून ठेवण्याचं काम जगद्गुरु तुकोबरायांनी केलं. आणि त्याच जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं बाप कसा असला पाहिजे, जगी ऐसा बाप व्हावा. म्हणून या जगाच्या पाठीवर जो जन्माला आलाय त्याचा जन्म आणि मृत्यूच्या नंतर प्रत्येकाला बाप होणं, मायबाप प्रत्येकजण माझ्या समोर सर्वजण बसलेत, कुणी ना कुणाचा बाप असलच. पण बाप होत असताना महाराज सांगतात असं जीवन जगा. साधू संतांकडे पाहून हा समाज चालत असतो आणि आपली मुलं आपल्या आईवडिलाकडे पाहून चालत असतात. म्हणून आईबापाने जे पाऊल टाकलंय ते चांगलं असावं. का आपण जर चांगलं पाऊल टाकलं तर आपल्या बरोबर येणारी मागची येणारी पिढी सुद्धा आपल्या मागच त्या ठिकाणी पाऊल टाकत चालत. म्हणून जन्म आणि मृत्यू प्रत्येकाला निश्चित आहे. पण त्याच जन्म आणि मृत्यूच्या पलीकडं जीवन जगत असताना कीर्तीच्या रूपाने जे माघारी राहिले ते थोर महापुरुषांची उदाहरणं तुमच्या आमच्या समोर देण्याचा प्रयत्न केला. म्हणून जीवन आणि आयुष्य प्रत्येकाला मिळालं, पण काय करा, या बाबांसारखं आयुष्य जगत असताना चांगलं आयुष्यात कर्म करा. कारण केलेलं कर्म हे प्रत्येकाला भोगावंच लागणार आहे. या हाताने केलेलं कर्म ह्याच हातांना भोगावं लागणार आहे. किती जर जन्म घेतले पण त्या जन्मांतरी जन्म घेऊन ते भोगल्याशिवाय कुणाला पर्याय नाही. का ज्या 22 तारखेला लाखो समाज अयोध्येच्या दिशेने तुम्हाला जाताना दिसला ना, लाखो समाज अयोध्येच्या दिशेने ज्या तुम्हाला जाताना दिसला, त्यात प्रभू रामचंद्रांचं वाक्य आहे. भरताला सांगत असताना त्या प्रभू रामचंद्रांनी म्हणावं, भरता जे नशिबात आहे ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. का जे तुमच्या नशिबात आहे, एखादा दिवस असा येईल बाबा हत्तीवरती बसण्याचा योग येईल, अंबारीत फिरण्याचा योग येईल, पण एक दिवस असा येईल का पायाने चालून जावं लागेल, त्याला खंत मानू नका. महाराज सांगतात कोणे दिवसी बैसोनी हातीवर, कोण दिवसी पालखी सुभेदार, कोण दिवसी पायीचा चाकर, चालून जावे देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर भावे देव ठेविल तैसे राहावे. एक दिवस असा जीवनामध्ये येईल का घरामध्ये अन्नाचा कण खाण्याकरिता नसेल बाबा, पण एक दिवस असा येईल का कुठं साठवावं याकरता जागा कमी असेल. महाराज सांगतात कोण दिवसी बैसोनी आचमन, कोण दिवसी घरात नाही धान्य, कोण दिवसी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे देव ठेविल तैसे राहावे. पण मायबाप महाराज सांगतात जर एक दिवस असा प्रत्येकावरती येणार आहे, कोणी कोणत्याही ठिकाणी असू द्या, लाखो रुपयाच्या गाडीमध्ये जरी फिरत असला, कोट्यवधीची संपत्ती जरी असली, पण तो एक दिवस प्रत्येकावरती येणार आहे. तो नेमका कोणता? आपल्याला तिकडे जायची गरज नाही, तोच आपल्याकडे. कोण दिवसी यम येती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोण दिवसी स्मशानी राहून, एकटे राहावे एकटे जावे देव ठेविल तैसे राहावे, समयासी सादर भावे देव ठेविल तैसे राहावे. असं भगवान परमात्मा तुम्हा आम्हाला ठेवेल तसं प्रत्येकाने राहा आणि कर्म करत असताना चांगलं करा. कारण केलेलं कर्माची पावती ही आपल्यालाच भोगावी लागणार आहे. इथून मागचा काळ होता, आजोबांनी लावलेलं आंब्याचं झाड नातवाला आंबे खायला येत होते, पण आता तसं नाही बाबा. प्रभू रामचंद्रांचं एक वर्णन एक ठिकाणी खूप गोड केलेलं आहे. भरताने प्रभू रामचंद्रांना म्हणावं, प्रभू रामचंद्रांशी संवाद करताना भरताचा एक शब्द आहे, भरताने आपल्या प्रभू रामचंद्रांना म्हणावं, प्रभू रामचंद्रांना सांगावं एवढंच काय, अरे ऐक ना,
तुम्ही कशाला जाता तुम्ही या वनवासाला, तुम्ही माघारी जाणार. तर भरतानी सांगावं मी केलेलं कर्म हे मला भोगल्याशिवाय पर्याय नाही. का दैव जात दुःखे भरता दोष ना कोणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कोणाचा माय कैकई ना दोषी नव्हे दोषी त्यात राज्य त्याग कानन यात्रा से कर्मजात खेळ चालला से माझ्या पूर्व संचिताचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात दुःख मुक्त जगला का रे कुणी जीवनात काय शोक करसी वेड्या स्वप्नीच्या फळाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. आणि शेवटच्या वाक्यामध्ये एवढं खूप गोड सांगितलंय. दोन बोंडक्याची होते सागरात भेट एक लाट करी दोघा पुन्हा नाही गाठ क्षणिकते बी आहे बाळा मेळ मानसाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा दोष ना कुणाचा. म्हणून जीवन जगत असताना केलेलं कर्माची पावती आपल्याला एक ना एक दिवस मिळणार आहे. म्हणून कर्म चांगलं करा तीच फळ तुम्हाला आम्हाला मिळणार आहे. म्हणून महाराज सांगतात जीवनामध्ये जीवन जगत असताना जाणं प्रत्येकाला निश्चित आहे, पण एक ना एक दिवस कीर्तीच्या रूपाने काहीतरी माघारी शिल्लक राहिलं पाहिजे असं आमचं बाबांचं जीवन होतं. मायबाप धावत्या वेळामध्ये या ठिकाणी चिंतन करण्याचा प्रयत्न केला. एक 5 ते 10 मिनिटांमध्ये या ठिकाणी सेवेला निरोप देणार आहे, पण सर्वांनी हात वरती करून एकदा प्रेमाने सर्वांनी भजन करा. विठोबा रखुमाये हरे ठोबा रखुमाये ठोबा रखुमाये हरे दे दे विठोबा रखुमाये हरे दे दे विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये हरे विठोबा रखुमाये हरे दे दे विठोबा रखुमाये हरे 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 विठोबा रखुमाये जय जय विठोबा रखुमाये कुंडली कवळदाला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 ठोबा रखुमाये ठोबा रखुमाये ठोबा रखुमाये जन्माला आलेल्या प्रत्येकाला जाणं निश्चित आहे, पण आज पाहिलं जर गेलं आज वर्ष झालं पण या बाबांची आठवण या ठिकाणी केली. प्रत्येकाच्या मुखामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये केलेलं घर या ठिकाणी तुम्हाला आम्हाला दिसून येत आहे. असंच जीवन तुम्हाला आम्हाला आयुष्य तुम्हाला आम्हाला मिळालं पाहिजे बाबा. आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा आणि पाव्यातला सूर जैसा ओठातून उघळावा असं तुमच्या आमच्या जीवनातलं कर्तृत्व असलं पाहिजे. एक वाक्य सांगून या ठिकाणी निरोपाच्या दिशेने जाणार आहे. ऐका, जर तुम्ही कधी साताऱ्याला गेलात जीवन जगत असताना आपण असं जीवन जगलं पाहिजे. जर कधी तुम्ही साताऱ्याला गेलात तर त्या ठिकाणी कर्मवीर भाऊराव पाटील नावाची एक व्यक्ती होऊन गेली. आई ज्यांना आई नाही ज्यांना वडील नाही अशा मुलांचं संगोपन कर्मवीर भाऊराव पाटलांनी त्या ठिकाणी केलं. संपलंय आपलं कीर्तन 1 मिनिटामध्ये सांगून जाईल. ज्याला आई नाही ज्याला वडील नाही अशा मुलांचं संगोपन करत असताना गोरगरिबाची मुलं त्या ठिकाणी शिक्षणाकरिता येत होती. कर्मवीर भाऊराव पाटलांनी
त्या काळी साताऱ्यामध्ये शाळा चालू केली आणि त्या शाळेला छत्रपती शिवाजी महाराज नाव दिलं. येत्या 19 तारखेला लाखो समाज प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करताना तो आम्हाला दिसत असेल. आज एक 4-5 दिवसावरती आले म्हणून 1 मिनिटामध्ये मी सांगून जाईल. प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना का छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं जातं? कितीतरी वर्ष झालं संत महात्मे गेले, कितीतरी वर्ष झालं छत्रपती शिवाजी महाराज गेले, पण आज त्यांचं नाव घेतलं जातं. याचं कारण एवढंच आहे, जर एखाद्याच्या मुखातून शब्द आला छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाच्या मुखामध्ये शब्द येतो जय. का? जीवन जगत असताना जे स्वतःकरिता जीवन जगतात ते जिवंतपणीच मेलेली असतात, पण जे दुसऱ्याकरिता जीवन जगतात ते मेली तरी जिवंत असतात. ते कसे? तर कीर्तीच्या रूपाने उत्तमशी उरे कीर्ती मागे. म्हणून जीवन जगत असताना असं जीवन जगलं पाहिजे. अजून जर छत्रपती शिवाजी महाराजांना आयुष्य मिळालं असतं, असं म्हटलं जातं ना, छत्रपती शिवाजी महाराजांना जर अजून आयुष्य मिळालं असतं तर प्रत्येकाच्या कपाळावरती भगवा आणि प्रत्येकाच्या घरावरती भगवा ध्वजच फडकला असता. हे छत्रपती शिवाजी महाराजांचे शब्द. का? राजे तुम्ही जर जन्माला आले नसते तर काय झालं असतं? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले नसते तर बाटल्या असते आमच्या मुलीबाळी, बाटल्या असते आमच्या मुलीबाळी, नसते राहिले कुंकू कपाळी. राजे तुम्ही जर जन्माला आले नसते, नसती दिसली अंगणी तुळस, नसती दिसली अंगणी तुळस, नसते राहिले मंदिरावरती कळस. त्या राजांचे उपकार आहेत. तुम्ही कीर्तनामध्ये या ठिकाणी बसलेले आहेत, मी त्या या ठिकाणी कीर्तन करतोय. आम्ही भाग्यवान आहे, त्या राजांमुळे आम्ही या ठिकाणी बसलोय. म्हणून त्या राजांचे उपकार आहेत मायबाप. म्हणून त्यांचा शब्द 1 मिनिटामध्ये मी सांगून जाईल. तुम्ही जर कधी साताऱ्याला गेलात, कर्मवीर भाऊराव पाटलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या नावाने शाळा चालू केली, पण ज्याला आई नाही, ज्याला वडील नाही, अशा मुलांचं संगोपन करत होते. साहेब ऐका, लाखो लोक त्या ठिकाणी त्यांना मदत करण्याकरिता येत होते, पण मदत करत असताना जशी जशी शाळा वाढत गेली, आज ती रयत शिक्षण संस्था म्हणून महाराष्ट्रभर प्रचलित आहे. त्या संस्थेची सुरुवात अशी आहे, लोकांकडे अन्नधान्य मागण्याकरिता प्रत्येकाच्या घरासमोर जात होते, पण एका व्यापाऱ्याच्या कानावरती बातमी पडली, कुणीतरी कर्मवीर भाऊराव पाटील नावाचा व्यक्ती आहे, कितीतरी मुलांचं संगोपन करतो, ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही. मग त्याला काहीतरी मदत दिली पाहिजे आपण. पण एका व्यापाऱ्याने हातामध्ये पत्र घेतलं आणि पत्र लिहिण्याकरिता लागला. त्या पत्रामध्ये उल्लेख असा केला, पाटील ज्यांना आई नाही, ज्यांना मुलं नाही, अशा मुलांचं तुम्ही संगोपन करताना लोकांसमोर कशाला हात पसरता? तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला पैशा स्वरूपात मदत देतो. ते पत्र कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातापर्यंत येऊन पोहोचलं. पत्र वाचलं बाबा, त्यांनाही आनंद झाला. तेच पत्र घेऊन तो व्यापाऱ्याच्या दिशेने कर्मवीर भाऊराव पाटील निघाले. त्यांच्या घरामध्ये जाऊन बसले, चहा नाश्ता पाणी झालं आणि त्या काळी 1 लाखाचा बंडल कर्मवीर भाऊराव पाटलांच्या हातावरती त्यांनी टेकवला. 1 लाखाचा बंडल ज्यावेळेला हातावरती टेकवला, त्यावेळेला टेकवल्याच्या नंतर तोच कर्मवीर भाऊराव पाटलांनी हातावरती घेतला आणि 1 पाऊल दरवाजामध्ये पुढे टाकणार इतक्यात ज्यांनी पैसे दिले होते ते बोलायला लागले, पाटील ज्यांना आई नाही, ज्यांना वडील नाही, अशा मुलांचं तुम्ही संगोपन करताना ऐका, तुम्हाला अजूनही पैशा स्वरूपात मदत लागत असेल तरी मी द्यायला तयार आहे, पण शाळेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज नाव काढायचं आणि त्या ठिकाणी माझं नाव टाकायचं. असा शब्द कानावरती पडता क्षणी कर्मवीर भाऊराव पाटलांनी पुढे टाकलेला पाऊल माघारी घेतला. माघारी तोंड फिरवलं, 1 लाख रुपयाचा बंडल त्याच्या तोंडावरती फेकून मारला आणि त्याला प्रत्युत्तर केलं, वेळ आली तर मी माझ्या बापाचं नाव बदलील, पण शाळेला दिलेलं छत्रपती शिवाजी नाव बदलणार नाही. एवढी एक निष्ठतापणा त्या थोर महापुरुषांमध्ये होती. म्हणून आजही त्यांचं नाव घेतलं जातं. आज लाखो समाज ज्ञानोबरांकडे जाताना तो आम्हाला दिसतोय. का? गेले दिगंबर ऐश्वर विभूती आणि राहील आता कीर्ती जगा माझे. जाणं एक दिवस प्रत्येकाला निश्चित आहे बाबा, पण माणूस, मी मगाशी एक वाक्य सांगितलं, किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला खूप मोठी किंमत आहे. म्हणून या बाबांना आयुष्य जरी कमी लाभलं असलं, पण एवढ्याच आयुष्यामध्ये सोनं करून त्यांनी आयुष्याचं या ठिकाणी अख्खा समुदाय या ठिकाणी तो आम्हाला दिसतोय. असं चंदनासारखं सुगंध नंतर दरवळत राहतो बाबा, तसा प्रत्येकाचा सुगंध दरवळत राहिला पाहिजे. एवढंच या वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं सांगतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, हरे ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्या
वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहे. राहू द्या इथं 2 मिनिटं थांबा. ज्या वडिलांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहे, त्या बापाची भूमिका मांडत असताना जगद्गुरु तुकोबर यांनी अभंगामध्ये सांगावं, जगी ऐसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्तीशी जावा. त्या बापाची भूमिका तरी नेमकी काय 1 मिनिटामध्ये सांगून मी निरूपाच्या दिशेने जाणारे ऐका. काबाड कष्ट करून संसार फुलवणारा तो बाप. एका ठिकाणी असं खूप गोड वर्णन केलंय. बाप तरी आहे तरी कसा बाबा. उरामदी स्वर फक्त. त्या बापाची भूमिका मांडत असताना एक ठिकाणी असं सांगितलंय, बाप कष्टाचा काबाडी ऊस मळ्यात तोडतो या, भाकर पोरांना घेऊन कांड ऊसाच चाटतो या. आली जत्रा गावाची बाप जत्रत फिरायचा, उधार पाधार कापड पोरांना नायचा. असा कनवाळो बाप कसा सोडून या गेला, असा कनवाळो बाप कसा सोडून या गेला. या बाबांच्या विषयी एकच वाक्य बोलल, बाबा तुमचं असणं सर्व काही होतं बाबा, आयुष्यातलं सुंदर पर्व होतं, आज सर्व काही असल्याची जाणीव आहे, पण तुम्ही नाही हीच मोठी उणीव आहे. बापाची भूमिका. एखादा मुलगा जर सहज घरामध्ये पळत गेला, आई मला भूक लागली, भूक लागली म्हटल्याबरोबर ताट करून देणारी माय प्रत्येकाला दिसत असते बाबा, पण आयुष्याच्या सुधरीची सोय करणारा बाप कोणाच्या लक्षामध्ये राहत नाही. ही बापाची भूमिका आहे. उरामदी माया ज्याच्या काळ्या मेघावाने, दाखवेना कधी कोणा डोळ्यातल पाने. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, वटामधी हसू जरी कना वाकला. घडीवर तू थांब गड्या ऐक त्याची दापर, लई अवघड हायर गड्या उमगाया बाप रे उमगाया बाप. ही बापाची भूमिका आहे. आणि 1 मिनिटामध्ये सांगायचं जर म्हटलं, आयुष्यभर काबाड कष्ट करून संसार उभं करणारा बाप, पण या कलियुगामध्ये जर पाहायला गेलं 4-4 मुलांचा सांभाळ करणारे आई वडील आहे. पण ते ज्यावेळेला मुलं मोठेले होतात, पण 4 मुलंच त्या आई वडिलाचा सांभाळ करत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. म्हणून आहे तोपर्यंत त्यांचा सांभाळ करा, आहे तोपर्यंत त्यांची सेवा करा, तीच पुण्य तुमच्या आमच्या बरोबर कामाला येणार आहे. म्हणून त्याच बापाचं वर्णन करत असताना एका कविकाराने शेवटच्या एका मुद्द्यामध्ये खूप गोड सांगितलं. काय असतो बाप. माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनी पुसताना, माझ्या डोळ्यातली आसव कोणी मायेनी पुसताना, उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना, उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना. कसा होता दादा तो बाप. त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कधी कातर लावलेली, उभ्या आयुष्याला त्यानं कधी कातर लावलेली. मला कसंस होत या कोणी बाबा म्हणताना, उरी हुंद का दाटतो या. गोष्ट बापाची सांगताना.
असणारा बाप 1 वर्षापूर्वी निघून गेला. माऊली ज्ञानोबारायांकडे एवढीच प्रार्थना करू, याच वडिलांना तुमच्या चरणाजवळ घ्या. आयुष्यभर सेवा केली, जशी वडिलांची सेवा केली तशी त्यांच्या पश्चात असणारी त्यांची मुलं, त्यांच्या असणाऱ्या मुली त्या आईची सेवा करतील आणि त्या आईचाही शेवट गोड त्यांच्या हाताने होईल. एवढीच ज्ञानोबारायांकडे प्रार्थना करतो. या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र परिवार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. ज्यांच्या निमित्ताने येणं झालं, आमचे शिंदे मामा, सर्वच ग्रामस्थ मंडळी असतील, गायकर मामा असतील, शिवादादा या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. परिसरातून सर्व वारकरी मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी असतील, सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थित आहे. पाहिलं जर गेलं तर आमच्यावरती बंधुत्वासारखं प्रेम असणारं आमचे प्रवीणजी महाराज पांडे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. महाराज जाधव महाराज असतील, आमचे बंधू असतील, शूटिंग करण्याकरिता आमचे दादा संकेत दादा या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आहे. सर्वजण या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता उपस्थित आहे. सर्वांच्या वतीनं माऊली ज्ञानोबारायांनी एवढीच प्रार्थना करील, या बाबांना तुमच्या चरणाजवळ घ्या आणि भैरवनाथांकडे एवढीच प्रार्थना करील, सर्वांना सुखात, ऐश्वर्यात आणि आनंदात ठेवा एवढी विनंती करून याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देऊया. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, हा विठ्ठल जय जय विठ्ठल. हा बोलिले रे बोले देवा पुढे हरा क्षमा पराध महाराज. हा नाही उच्चारिला अधिकार म्या बोला. हा तुका म्हणे ज्ञानेश्वर राखा